फाउंडेशन गेल्या 7 वर्षापासून बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ मुलांमध्ये काम करणारी देशातली एकमात्र एनजीओ आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना असेल की अनाथ असा शब्द जर आपण वापरला तर आपल्यासमोर अनाथालय येतं, लहान लहान मुलं येतात. त्यामुळे स्वाभाविकपणे अनाथांमध्ये काम करणं म्हणजे अनाथालयामध्ये काम करणं अशी धारणा समाजामध्ये आहे. आपण जर केव्हाही अनाथालयामध्ये गेले असू तर आपण नेहमीच अनाथालयात लहान लहान मुलं बघतो. आपण अनाथालयात कधीच मोठे मुलं बघत नाही. तरी मुलं जातात कुठे, त्यांचं होतं काय, ते कोणाला भेटतात. दर्पण फाउंडेशननी हा विषय गेल्या 6 वर्षापूर्वी हातामध्ये घेतला आणि मुलगा जेव्हा 18 वर्षाचा होतो, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत तो 18 वर्षापर्यंत असतो, तो 18 वर्षाचा झाला की त्याला अनाथालयातनं बाहेर काढण्यात येतं. अशा महाराष्ट्रातल्या 720 अनाथालयातनं गेल्या कित्येक वर्षापासून मुलं अनाथालयातनं बाहेर पडतात. 6 वर्षापूर्वी दर्पण फाउंडेशनच्या लक्षामध्ये हा विषय आला आणि आम्ही बालगृहातून बाहेर पडलेल्या 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये काम करायला सुरुवात केली. मुलगा जेव्हा 17 वर्षाचा होतो आणि 1 वर्षानंतर त्याला बाहेर पडायचं असतं, तेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क करतो. मुलगा 18 वर्षाचा झाला, तो बाहेर पडला की आम्ही त्याचं IQ EQ टेस्ट करतो, त्याचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो, त्याची राहण्याची व्यवस्था करतो, त्याची जेवणाची व्यवस्था करतो आणि त्याची एज्युकेशनची फी भरतो. असं 6 वर्षापूर्वी ऑर्गनाइज वेनी रिसर्च बेस डेटा बेस काही विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही दर्पण फाउंडेशनच्या वतीने बालगृहातून बाहेर पडलेल्या 18 वर्षावरच्या अनाथ मुलांमध्ये काम चालू केलं. आज दर्पण फाउंडेशननी 1261 मुलं अडॉप्ट केली आहेत. आम्ही 3.25 कोटी फी मुलांची भरली आहे. दर्पण फाउंडेशन सरकारसोबत मिळून काम करतं. 3 वर्षापूर्वी सरकारसोबत आमचा पहिला MOU झाला. मुलगा बालगृहातून बाहेर पडला की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते आणि आम्ही मुलगा बाहेर पडल्या त्याला अडॉप्ट करतो. महाराष्ट्रामध्ये या 6 वर्षाच्या प्रवासामध्ये दर्पण फाउंडेशननी भरपूर वेगवेगळे प्रयोग केले. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असलेला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक जीवनामध्ये त्याची अतिशय चांगली चर्चा झाली ती म्हणजे बालगृहातून बाहेर पडलेल्या 18 वर्षावरच्या अनाथ मुलांना सरकारमध्ये 1% आरक्षण. आणि दर्पण फाउंडेशननी पुढाकार घेऊन आग्रहपूर्वक 1% आरक्षण अनाथांना मिळवून दिलं. त्यात आदरणीय देवेंद्रजींनी फार संवेदनशील भूमिका घेतली. पण 1% आरक्षण अनाथांना मिळाल्यानंतर दर्पण फाउंडेशन केवळ चूप नाही बसलं, तर बालगृहातून मुलगा बाहेर पडला तर कुठे कुठे कशा कशा वॅकन्सीज आहेत त्याच्या अनुरूप मुलांना ट्रेनिंग देणं असा प्रयत्न चालू केला. आणि आज मला तुम्हा सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की दर्पण फाउंडेशनच्या अशा प्रकारच्या पुढाकारातनं आज 810 मुलं प्रशासनाच्या सेवेमध्ये आहेत आणि त्यापैकी 504 मुलं ही दर्पण फाउंडेशनच्या कक्षेच्या अंतर्गत आलेली आहेत. आज मला सांगताना जास्त आनंद होतो की माझी 5 मुलं PSI आहेत, 72 मुलं कॉन्स्टेबल आहेत, 2 मुलं सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहेत, फॉरेस्ट ऑफिसर आहेत, तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत आणि सगळी मुलं बालगृहातून बाहेर पडलेली 18 वर्षावरची अनाथ मुलं आहेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 6 वर्षापासून आम्ही एक नवा प्रयोग केला आणि त्याच्यामुळे अनाथांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सँक्शन मिळालं पाहिजे, मान्यता मिळालं पाहिजे, प्रतिष्ठा प्राप्त झालं पाहिजे, एक मोटिवेशन मिळालं पाहिजे. म्हणून गेल्या 6 वर्षापासून दर्पण फाउंडेशनच्या वतीने 12 जानेवारीला म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी आम्ही एक दर्पण युवा पुरस्कार देतो. हा एक प्रतिदेश पुरस्कार आता समाजामध्ये मान्यता प्राप्त झालाय. या पुरस्काराच्या वितरणासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल, माननीय स्मृती इराणी, सामाजिक क्षेत्रातले खूप वेगवेगळे लोक येऊन गेले आहेत.
या 6 वर्षामध्ये अनाथांमध्ये काम करणारे अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांना आम्ही काही प्रमाणात मान्यता देऊ शकलो आहे. आणि दरवर्षी ज्यावेळेस आम्ही हा पुरस्कार देतो त्याच्या 2 दिवस अगोदर हा पुरस्कार कोणाला देतो हे घोषित करतो. 1,11,000 हा पुरस्कार आहे. 2 पुरस्कार आम्ही देतो, एक व्यक्तीला देतो आणि एक संस्थेला देतो. या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या अजून एक लक्षात असं आलं की काही वेळा निरंतर पुरस्कार घेणारी माणसं असतात, पण काही लोक जेन्युइनली काम करतात पण पुरस्कार मिळत नाही. तर्पण फाउंडेशननी पहिलेपासनं हे धोरण अवलंबलं आहे की आम्ही पुरस्कारासाठी निवेदन मागवत नाही. तर्पण फाउंडेशनची एक रिसर्च टीम आहे, ज्या टीम मध्ये 3 अनाथ मुलं आहेत की जे मान्यता प्राप्त आहेत, प्रशासनामध्ये अधिकारी आहेत, सामाजिक संस्थेमध्ये काम करतात. अशी आमची 9 जणांची कमिटी आहे. ज्या 9 जणांच्या कमिटीने 3 महिन्यामध्ये एक्झरसाइज करून काही नावं आयडेंटिफाय करणं, काही संस्था आयडेंटिफाय करणं अशी एक प्रोसेस केल्या जाते. आणि ती पूर्ण प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर मग तर्पण फाउंडेशन 2 लोकांची निवड करते. यावर्षी आपल्या सगळ्यांना मला सांगण्यात आनंद होतो की यावेळेसचा पुरस्कार आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देतो आहे. आपण काही दिवसापूर्वी कौन बनेगा करोडपती मध्ये केबीसी मध्ये एक व्यक्ती येऊन गेलेली बघितली असेल. केबीसी मध्ये ती नंतर आली, पण तर्पणला त्याच्या अगोदर आयडेंटिफाय झाली होती, कारण आमच्या 3 बेटी त्या संस्थेला त्या अगोदर झाल्या होत्या. नारायण सेवा आश्रम म्हणून एक आश्रम आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या व्यक्तीचं वय आहे 66 वर्षाचं. नवरा बायको दोघे जण घरामध्ये 26 मुली सांभाळतात आहे, ज्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये नेकेड ऑर्फन असं म्हणतो, की ज्यांची कुठलंच आयडेंटिफिकेशन नाही. अशा मुलींना ते सांभाळतात, त्यांची काळजी घेतात आणि केवळ एवढंच नाही करत, म्हणजे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, लग्न करणे इथपर्यंतच करत नाही, तर तो हा विषय घेऊन समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करतात. हरेराम पांडे त्यांचं नाव आहे आणि अतिशय चांगलं काम ते या क्षेत्रामध्ये करतात आहेत. दुसरं नाव आपल्या महाराष्ट्रातलंच आहे आणि ते आहे लातूरचं. खुशीग्राम फाउंडेशन नावाचं फाउंडेशन आहे. मित्र, मला आवर्जून सांगितलं पाहिजे की मधुकर सोनवणे नावाची ही व्यक्ती ऑटो चालक आहे. एक छोटस पत्र त्यांना आलं. एक गरीब अनाथ शेतकऱ्याची मुलगी छोटीशी एका रेफरन्सनी त्यांना भेटली आणि तिथून त्या माणसाचं आयुष्य बदललं. आज लातूरमध्ये मधुकर त्याच्या स्वतःच्या घरामध्ये भाड्याचा रेंटचा रिक्षा चालवून 16 मुलांना सांभाळतो, शिक्षण देतो, त्याची पूर्ण व्यवस्था करतो. त्यामुळे खुशीग्राम फाउंडेशनला संस्थेच्या माध्यमातून आणि पांडेजींना व्यक्तीच्या माध्यमातून असे 2 पुरस्कार आम्ही देतो. या संबंधातली जी माहिती आहे ती या पत्रकामध्ये आपल्या सगळ्यांना आम्ही दिलेली आहे.